नाती जपण्यासाठी स्वतःला विसरून जगणाऱ्या राशी. काही लोक इतकं गोड हसतात की त्यांचं दुःख कोणाला दिसत नाही. पण ज्योतिषशास्त्र सांगतं काही राशी अशा असतात ज्या स्वतः रडत असतानाही दुसऱ्यांना पाठिंबा देतात, आधार देतात, हसवत राहतात. तुमची रास यात आहे का? व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजचा हा व्हिडिओ कोणाला कमजोर दाखवण्यासाठी नाही, तर मनातलं न बोलता जगणाऱ्या लोकांना समजून घेण्यासाठी आहे. नमस्कार मित्रांनो, आपण अनेकदा अशा लोकांना भेटतो जे नेहमी आनंदी दिसतात, हसतमुख असतात, सगळ्यांशी हसून बोलतात, पण रात्री उशीवर डोकं ठेवल्यावर मनात विचारांचं काहूर मांडतं. त्यांचं दुःख त्यांनाच माहिती. ज्योतिषशास्त्रानुसार काही राशींचा स्वभावच असा असतो, त्या स्वतःच्या भावना सहज व्यक्त करत नाहीत. दुःख असलं तरी चेहऱ्यावर हसू नेहमीच ठेवतात, कारण त्यांना वाटतं आपल्यामुळे दुसऱ्यांचं मन दुखी होऊ नये, आपल्यामुळे कोणी नाराज होऊ नये यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात. आज आपण अशाच काही राशींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या बाहेरून मजबूत दिसतात, फणसासारख्या काटेरी, पण आतून मऊ, कोमल, भावूक असतात. पहिली रास आहे कर्क राशी. कर्क राशीचे लोक मनाने खूप कोमल असतात. हे लोक प्रत्येक नातं अगदी मनापासून जगतात. लोकांचे त्यांच्याबद्दल गैरसमज असू शकतात, पण जेव्हा त्यांना दुर्लक्ष किंवा दुखापत मिळते तेव्हा ते कुणाकडे तक्रार करत नाहीत. उलट चेहऱ्यावर हसू ठेवून मी ठीक आहे असं सांगत असतात. त्यांच्या मनात भावना खूप खोलवर असतात. म्हणूनच त्यांचं दुःख पटकन कुणाला दिसून येत नाही, कारण ते भावना लपवतात आणि इतकं छान पद्धतीने लपवतात की ते कोणाला कळूनही येत नाही. पण एक गोष्ट खास आहे, हे लोक कितीही आतून तुटले तरी दुसऱ्यांची काळजी घेणं मात्र सोडत नाहीत, जो त्यांचा स्वभावच आहे. दुसरी राशी आहे मीन राशी. मीन राशीचे लोक बाहेरून शांत आणि हसरे दिसतात, हसतमुख असतात, पण त्यांच्या मनात भावना समुद्रासारख्या खोल असतात. हे लोक अनेकदा स्वतःचं दुःख लपवून दुसऱ्यांना प्रेरणा देत राहतात. कोणी विचारलं काय झालं तर हे पटकन विषय बदलतात, कारण त्यांना स्वतःच्या वेदना शब्दात सांगणं कठीण जातं आणि त्यांना इतरांसमोर व्यक्त होणं फार अवघड वाटतं. पण त्यांना हे खरंच आपलं मानतात. त्यांच्यासाठी हे लोक काहीही करू शकतात, असे मीन राशीचे लोक असतात. तिसरी राशी आहे तुळ राशी. तुळ राशीचे लोक नेहमी शांत आणि आनंद टिकवण्याचा प्रयत्न करतात. भांडण, कटुता किंवा नकारात्मकता यापासून ते नेहमी दूरच राहतात. म्हणून स्वतः दुःखी असले तरी चेहऱ्यावर हसू मात्र कायम ठेवतात आणि ते वातावरण हलकं करण्याचा नेहमी प्रयत्न करतात. लोकांना वाटतं यांना काहीच फरक पडत नाही, यांना काहीच जाणीव नाही आहे, पण खरं म्हणजे हे लोक मनातून खूप काही सहन करत असतात. त्यांची सर्वात मोठी ताकद म्हणजे तुटलेल्या मनानेही दुसऱ्यांना आधार देणं, बळ देणं. तुळ राशी ही न्यायाची प्रिय आहे, त्यामुळे त्या राशी इतरांची काळजी घेतात. चौथी राशी मिथुन राशी आहे. मिथुन राशीचे लोक बाहेरून खूप हसतमुख आणि बोलके दिसतात, पण अनेकदा त्यांच्याच मनात सर्वात जास्त गोंधळ चालू असतो. हे लोक स्वतःचं दुःख विनोदात लपवतात, चेष्टामस्करी करतात, म्हणून लोकांना वाटतं हे नेहमी खुशच असतात, पण त्यांचं खरं मन फार कमी लोकांना समजतं. बऱ्याचदा मिथुन राशीला दुतोंडी समजले जाते, पण तसे काही नसते. वृश्चिक रास यानंतरची शेवटची रास. वृश्चिक राशीचे लोक भावना खूप खोलवर अनुभवतात, पण स्वतःच्या वेदना लपवण्यात त्यांचा हातखंडा कोणी धरणार नाही. ते शांत राहतात, निरीक्षण करतात, सखोल अभ्यास करतात, आतून कितीही तुटलं तरी मजबूत असल्याचा दाखवतात. म्हणूनच त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी हसू असतं, पण मनातलं दुःख इतरांना ओळखता येणं फार कठीण असतं. मित्रांनो, प्रत्येक हसणारा चेहरा आनंदीच असेल असं नसतं. काही लोक स्वतःच्या वेदना लपवून फक्त नाती टिकवण्यासाठी हसत राहतात. म्हणून तुमच्या आयुष्यात असलेल्या अशा व्यक्तींची किंमत नक्की करा. कदाचित ते मी ठीक आहे म्हणत असतील, पण त्यांना फक्त कोणीतरी समजून घेण्याची गरज असेल, म्हणून कदाचित व्यक्त होत नसतील. तुम्हीही अशी भावना कधी अनुभवली आहे का स्वतःमध्ये? किंवा तुमच्या ओळखीमध्ये अशी व्यक्ती आहे का
कमेंटमध्ये नक्की सांगा आणि यातील तुमची रास असेल तर कमेंट करून आम्हाला कळवा. अशाच मनाला भेटणाऱ्या राशी भविष्य, ज्योतिष माहिती आणि रिलेटेबल व्हिडिओसाठी आपल्या चॅनलशी नक्की जोडले जा आणि सबस्क्राईब करायला कारण इथे आपण फक्त राशींबद्दल माहिती सांगत नाही तर प्रत्येक राशीमागचं खरं मन समजून घेण्याचा प्रयत्न करतो. राशीच्या लोकांना समजून घेतो. पुन्हा भेटू एका नवीन आणि रहस्यमय व्हिडिओसोबत. तोपर्यंत हसत राहा आणि स्वतःची काळजी घ्या.